सामाजिक समन्वय संस्थेच्या माध्यमातून या संपूर्ण मीरा भाईंदरमध्ये पहिल्यांदाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा महाजागर या ठिकाणी होतो आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी भीम महोत्सव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। पंचशील सामाजिक समन्वय संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय नथुरामजी जाधव साहेब आहेत, किशोरजी पवार आहेत आणि मुख्य आयोजक आनंदजी शिर्के साहेब आहेत। आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं वंदनीय भंते कीर्ती पी.ओ. नागसेन महाथेरो यांनी या भव्य भीम महोत्सवाचं उद्घाटन केलेलं आहे। या उद्घाटनाच्या प्रसंगी बौद्ध जनपंचायत समितीचे उपसभापती सन्माननीय मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, आदरणीय घाडगे साहेब उपस्थित आहेत आणि या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि मीरा भाईंदरकरांच्या संपूर्ण उपस्थितीमध्ये हा अतिशय चांगला असा उपक्रम सुरुवात झालेला आहे। 10 दिवस हा उपक्रम चालणार आहे आणि आयोजकांची जी कल्पना आहे की हा खऱ्या अर्थानं आमचा महोत्सव आहे, विचारांचा महोत्सव आहे, आनंदोत्सव आहे आणि तो आनंदोत्सव साजरा करण्यासाठी सर्व स्तरातल्या लोकांना या ठिकाणी येता यावं आणि त्या आनंदाचा भाग होता यावं असा हा आयोजकांनी विचार केलेला आहे। त्यामुळे बाळगोपाळांसाठी या ठिकाणी खेळण्यासाठी खेळणी आहेत वगैरे, महिलांसाठी खाद्य संस्कृती वगैरे आहे, वृद्धांसाठी या ठिकाणी नाटक वगैरे आहे। सगळ्या प्रकारची लोक या ठिकाणी आली पाहिजे आणि या विचारांचा महोत्सव खऱ्या अर्थानं झाला पाहिजे आणि विचारांची चर्चा झाली पाहिजे या भावनेनं जो आयोजित या ठिकाणी केलेला हा महोत्सव आहे, त्या महोत्सवाचा मीरा भाईंदरकरांनी जास्तीत जास्त संख्येने येत्या 10 दिवसात लाभ घ्यावा अशी मी मीरा भाईंदरकरांच्या वतीनं विनंती करतो। मी बौद्ध जन पंचायत समितीच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि आम्हाला सन्मान दिला त्यांनी आमचे आदरणीय उपसभापती विनोद मोरे साहेब, आदरणीय भगत सर आणि अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहात। मला एवढंच या आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगायचं आहे की अतिशय बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला समाज मग तो सर्वांगीण आहे। बाबासाहेब फक्त घटनाकार नव्हते, फक्त ते कायद्याचे अभ्यासक नव्हते, तर ते लेखक होते, ते चांगल्या प्रकारचे खेळाडू होते, एक अतिशय संगीताचं ज्ञान असलेला एक प्रज्ञावंत नेता, म्हणजे अनेक चौफेर अंगाने सर्व बाजूनी विभूषित असलेला नेता आपल्याला लाभला आणि त्याच्या आयुष्याच्या त्यांनी जी स्वप्न पाहिली ती स्वप्न पूर्ण करण्याचा काम संपूर्ण आपला बौद्ध समाज करतोय। आपण बाबासाहेबांमुळे शिकलो आणि बाबासाहेबांचा संघर्ष आपण पुढच्या पिढीपर्यंत नेत आहोत। मग तो पुढीपर्यंत नेत असताना सर्वांगीण विचार म्हणजे तो खेळ असो, आपले कलाकार नाटकं असो किंवा चित्रपट असो, अनेक ठिकाणी आपल्या समाजाचे तरुण मुलं वेगवेगळ्या विभागामध्ये आपलं प्रावीण्य मिळवत आहेत आणि बाबासाहेबांचं नावलौकिक मोठ्या प्रमाणात ह्या संपूर्ण जगामध्ये पसरत आहे, प्रचार प्रसार होत आहे। मला आनंद वाटतो की आता आपण पाहतो की धर्माची बंधनं तुटलेली आहेत, मग तो ब्राह्मण असो किंवा तो ओबीसी असो आणि इतर सर्व समाज असो। मला वाटतं आपली गेल ॲमेट होते ज्या ब्रिटिश होत्या, त्यांनी बाबासाहेब अभ्यासला, म्हणजे जागतिक स्तरावर बाबासाहेबांचे विचार प्रसार होत आहेत। सर्व जी मंडळी आहेत यांचं योगदान आहे आणि ह्या 10 दिवसाच्या ती कार्यक्रम पत्रिका पाहिली की एवढा आनंद वाटतो की विविध अंगानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन हे इथल्या सर्व जनतेला प्रकाशित व्हावं याकरता या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। मग ती नाट्यकला असेल, त्यात एकपात्री प्रयोग असतील किंवा विविध असे कार्यक्रम असतील, या सर्व कार्यक्रमाच्या माध्यमातून भाईंदरच्या सर्व जनतेला या भीम महोत्सवाचा आनंद तिथे घेता येणार आहे। त्याच पद्धतीने जी खाद्य संस्कृती आहे किंवा तरुणांसाठी बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत या देखील या भीम महोत्सवाचं एक आकर्षण आहे। तरी देखील आजच्या या मंगल दिनी मी या भीम महोत्सवाला बौद्ध जन पंचायत समितीच्या विद्यमानानं शुभेच्छा देतो आणि त्यांच्या आयोजकांचे सर्वांचे मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। जय भीम।